देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धेतून अमरावतीच्या नांदगावपेठ MIDCत होणाऱ्या PM मित्रा टेक्सटाईल पार्कचं जे आहे ते भूमिपूजन केलेलं आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 3 लाख लोकांना जो तो रोजगार मिळणार आहे। नुकतंच शुभारंभ उद्घाटन भूमिपूजन झालेलं आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत खासदार अनिल बोंडे सर। काय सांगणार, अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे तो विदर्भाच्या दृष्टीने, त्याचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलेलं आहे, कसं पाहता? पश्चिम विदर्भ विशेषतः अमरावती जिल्हा हा कापूस उत्पादित करणारा प्रदेश आहे आणि इथल्या कापसाची क्वालिटी अतिशय चांगली आहे आणि म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी भूमिपूजन करताना सांगितलं की फार्मपासून फायबर, फायबरपासून फॅब्रिक, फॅब्रिकपासून फॅशन आणि फॅशनपासून फॉरेन हे 5 F या प्रकल्पामध्ये होऊ शकतात। आणि आज 1000 हेक्टरवर निर्माण होणारा हा प्रकल्प 10,000 कोटी रुपयाचं भांडवल यामध्ये गुंतवलं जाणार आहे आणि 1 लाखापेक्षा जास्त मुलांना, जे शेतकरी शेतमजुराचे मुलं असतील त्यांना याच्यामध्ये रोजगार मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की कापूसावर प्रक्रिया ही पहिल्यांदा विदर्भामध्ये सुरू होणार आहे। काँग्रेसच्या काळामध्ये ह्या MIDCमध्ये खरोखर कोणीच यायचं नाही, कोणता प्रकल्प नव्हता, परंतु देवेंद्रजी फडणवीस यांच्या 2014 पासून प्रकल्प यायला लागले आणि आता प्रधानमंत्री यांनी PM मित्राच्या माध्यमातून एक क्रांतीच घडून आणली आहे आणि त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी जो पाठपुरावा केला त्यांची निश्चितपणे मी आभार मानतो। एक समग्र परिवर्तन अमरावती जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये, युवकांमध्ये या प्रकल्पाने होणार आहे। जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुस्लिम समाजाला जे आहे ते सर्वाधिक जागा महाराष्ट्रामध्ये देणार असल्याची माहिती आहे, कसं पाहता या निर्णयाकडे अजित पवारांचे? प्रत्येक पक्षाचं वेगवेगळं धोरण असतं आणि त्यामुळे अजित पवार जे निर्णय घेणार असतील राष्ट्रवादी पक्षाचे तर त्यांच्या धोरणाप्रमाणे ते निर्णय घेतील। कोणाला जागा द्यायच्या, काय द्यायच्या हे शेवटी त्या पक्षाच्या प्रमुखाला ठरवावं लागतं आणि म्हणून त्यामध्ये दुसरा कोणी काही बोलेल असं मला वाटत नाही। 10% मुस्लिम उमेदवार असणार आहेत अजित पवारांचे? नाही, निश्चितच त्यांचं धोरण काय आहे हे काही मला माहीत नाही, परंतु महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि ते काय निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय घेतील। मला असं वाटतं की कोणाचं हे काही विधान कोणत्या नेत्याचं मी अजूनपर्यंत ऐकलं नाही, वाचलं नाही, बोललं नाही। पण एक गोष्ट आहे, अमरावतीमध्ये विशेषतः अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये, अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिमांची मागणी मात्र आहे की काँग्रेस सातत्याने मुस्लिमांचे मतं घेते, मुस्लिमांना गृहीत धरते आणि मुस्लिमांना अमरावती शहरात, अमरावती विधानसभा मतदारसंघ किंवा अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकही जागा देत नाही, मतं मात्र घेते। आणि त्याच्यामुळं अमरावती अचलपूरमधला मुस्लिम मतदार हा काँग्रेसच्या विरोधात जाणार आहे आणि काँग्रेसबद्दल रोष आहे की हे वापर करून घेतात पण कधी फायदा करून देत नाही मुस्लिम समाजाला। शेवटला प्रश्न, हिंदूंचा चेहरा म्हणून अनेकदा तुम्ही समोर आलेला आहेत आणि अशा वेळेस अजित पवार जे आहेत ते मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देत आहेत, मुस्लिमांना स्वागत करतायत त्या निर्णयात? नाही, जो ज्याच्या त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे आणि माझ्यापर्यंत ही बातमी अजूनपर्यंत आलेली नाही, त्याच्यामुळे त्यावर काही बोलता येणार नाही। तर होते भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।